नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे. बघा, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर सरळ सेवा नोकर भरती जाहिरात. ठीक आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती बघा, फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ऑलरेडी 23 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख जी आहे ते 21 जानेवारी 2026. लास्ट तारीख बघा, लक्षात ठेवा सर्वांनी. ज्या विद्यार्थ्यांना बँकेत जॉब करण्याची आवड आहे, बँकेत जॉब करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे आवश्यक आहे. 21 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक हे नंतर तुम्हाला वेबसाईटला जाहीर केलं जाईल. ऑनलाईन परीक्षा दिनांक हे देखील नंतर कळवण्यात येणार आहे. पुढे बघा, महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात. बघा, कोणकोणती पदे भरायची आहेत या ठिकाणी. लिपिक म्हणजेच लेखनिक किंवा त्याला आपण क्लर्क असं म्हणतो, बरोबर आहे. क्लर्कच्या बघा एकूण 250 जागा आहेत. शिपाई 115 जागा आहेत. वाहन चालक 10 जागा आहेत. अशी एकूण मिळून 375 पदांची ही मोठी भरती या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती आपण बघूयात. महाराष्ट्र शासन आदेश सूचना दिनांक 31/10/2025 निर्देशानुसार लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवाराकरिता 70% पदे हे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवाराकरिता खुली आहेत. बघा, जर आपण लातूर या जिल्ह्याचे मूळ रहिवासी असाल तर आपण या ठिकाणी फॉर्म भरणे खूप आवश्यक आहे, कारण 70% हे मूळ रहिवासी असणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे आणि 30% जे आहे ते लातूर जिल्हा वगळून बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. जर आपण लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असाल तर या ठिकाणी फॉर्म भरणे खूप बंधनकारक आहे. ठीक आहे. पुढे बघा, आणखी काय महत्त्वाची माहिती बघूयात आपण या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता व अनुभव. बघा, फॉर्म भरण्यासाठी आपण पात्र आहोत की नाही ते लक्षात घ्या अगोदर. क्लर्क, लिपिक किंवा लेखनिक एकूण 250 पदं आहेत. वय बघा, किमान 21 वर्ष आणि कमाल 30 वर्ष. किमान 21 आणि मॅक्झिमम वय जे आहे ते 30. जर आपण ह्या रेंजमध्ये असाल तर फॉर्म भरायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढे बघा, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा. त्याचबरोबर सरासरी ॲग्रिगेट जे मार्क आहेत 60% असणं आवश्यक आहे. बघा, कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट या ठिकाणी चालेल. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर जे डिग्री कोर्सेस आहेत कोणतेही चालेल, पण मार्काची अट आहे 60% मार्क असणे आवश्यक आहे. ठीक आहे. ग्रॅज्युएशनचे ॲव्हरेज मार्क जे आहे, सरासरी मार्क 60% असावा आणि त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT हे देखील परीक्षा पास असणं आवश्यक आहे. हे झालं क्लर्क पदासाठी. पुढे बघा, शिपाई पदासाठी. शिपाई या ठिकाणी एकूण 115 या ठिकाणी जागा आहेत. किमान 19 वर्ष आणि कमाल 28 वर्ष आणि त्याचबरोबर उमेदवार हा 12वी उत्तीर्ण, किमान गुण 60%, 12वी उत्तीर्ण पाहिजे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतंही चालेल या ठिकाणी, कारण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. विशिष्ट असं स्ट्रीम, शाखा आपल्याला या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे कोणत्याही 10+2 कोणताही कोर्स या ठिकाणी चालेल. 19 किमान वय आणि 28 हा कमाल वय. 60% मार्क त्याला 12वीच्या परीक्षेमध्ये असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे बघा, तिसरं जे पोस्ट आहे वाहन चालक. वाहन चालकाला बघा, या ठिकाणी एकूण 10 पदे आहेत. किमान वय 19 आणि कमाल 28. हा पण उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. किमान 60 गुण 12वीमध्ये त्याला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार त्याच्याकडे
ड्रायव्हिंग लायसन म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढं काय सांगितलं आहे, इंग्रजी मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे बघा आणखी काही महत्त्वाची जी माहिती आहे तुम्ही या PDF वाचून घ्या, कारण हे जे PDF आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड केले आहे. सर्व माहिती जर वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठं होईल. त्यामुळे जी महत्त्वाची जी माहिती आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. बघा, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 23 डिसेंबर 2025 पासून ते 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही लिंक चालू राहील. त्यानंतर संकेतस्थळावर अर्ज भरण्याची लिंक ही बंद करण्यात येईल. लक्षात ठेवा, 21 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही लिंक चालू असणार आहे. परीक्षा शुल्क या ठिकाणी लिपिकला 900 रुपये, शिपाई 900 आणि वाहन चालक 900, म्हणजे एकंदरीत सर्व पदाला या ठिकाणी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. आणखी काही महत्त्वाची जी माहिती आहे तुम्ही PDF प्रमाणे वाचून घ्या. वेतन श्रेणी या ठिकाणी दिले गेलं तुम्हाला, हे तुम्ही PDF वाचून घ्या सर्व माहिती. आता जी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे ती आपण व्यवस्थित समजून घेऊयात. बघा, निवड कार्यपद्धती कसं असणार आहे. लिपिक, लेखनिक किंवा क्लर्क पदासाठी जी निवड पद्धती आहे ते कसं असणार आहे आपण बघूयात. लिपिक श्रेणीतील पदांकरिता 100 गुणांपैकी बघा एकूण 100 मार्काची परीक्षा असणार आहे. त्यापैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. 90 मार्काची तुमचं ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. या प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील, म्हणजे MCQ टाईप ही परीक्षा असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असून एकूण 90 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण. ठीक आहे, म्हणजे 90 प्रश्न आणि 90 गुण, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी असणार आहे. आणि टाईम बघा 90 मिनिट, म्हणजे जवळपास 1.5 तास 90 मिनिटाचे कालावधी असणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी शेती पुरवठा, त्रिस्तरीय रचना, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व इंग्रजी भाषा ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. ठीक आहे. आणि ऑनलाईन परीक्षा जी आहे ती इंग्रजी व मराठी दोन्ही असेल. हे झालं 90 मार्कासाठी. पुढे बघा 10 मार्काचं जे मुलाखत आहे त्यासाठी काय असणार आहे बघा या ठिकाणी. मुलाखत लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये जे पात्र गुण आहेत त्यानुसार लिस्ट लागेल आणि 10 गुणांसाठी त्या ठिकाणी मुलाखतीला बोलवण्यात येईल. त्यामध्ये बघा 5 गुण जे आहेत, 5 गुण शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबीसाठी असतील व 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत इंटरव्ह्यू घेण्यात येईल. बघा, जर उमेदवार गैरहजर राहिला असेल तर तो निवडीसाठी पात्र असणार नाही आहे. पुढे बघा, शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणार 5 गुण ते खालीलप्रमाणे आहेत. बघा कोणकोणते. जर तुमचं MCOM, MBA मध्ये बँकिंग किंवा फायनान्स, ME संगणक किंवा IT, MSc ॲग्री, LLB, LLM किमान 60% गुण तुम्हाला असतील या कोर्समध्ये तर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. 5 पैकी जे आहे त्यापैकीचा हा एक चार्ट आहे. एक तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळेल. पुढं जर तुम्ही CA, IIB, JA, IIB, DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ यासारखे तुम्ही कोर्स केला असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल या ठिकाणी. पुढे बघा GDCA आणि त्याचबरोबर CHM जर तुम्ही असाल तर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळेल, 1 मार्क मिळेल. पुढं बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव जर तुम्हाला असेल, पतसंस्था, निधी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, सर्व प्रकारच्या फायनान्स कंपन्या संस्थांमधील अनुभव दाखला ग्राह्य धरता येणार नाही. ठीक आहे. 2 मार्क तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतील, म्हणजे असे एकूण 5 मार्काचं हे क्रायटेरिया आहे. तुम्ही पुढे शिपाई पदासाठी जे महत्त्वाची माहिती आहे सेम असंच असणार आहे. तुम्ही ते PDF व्यवस्थित सगळं वाचून घ्या. तर बघा कागदपत्राचे तपशील वगैरे सर्व निवड झाल्यानंतर द्यावं लागतं आपल्याला.
तर तुम्ही नंतर हे PDF व्यवस्थित वाचून घ्या आणि PDF वाचून झाल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी या बँकेसाठी फॉर्म भरा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा आणखी एक महत्त्वाची माहिती बघा. परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे बघा. परीक्षा पॅटर्न या ठिकाणी आहे क्लर्क पदासाठी. सब्जेक्ट नेम, इथं ग्रुप नेम आहेत आणि ग्रुप A, B, C, D ग्रुप वाईज तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स खाली प्रश्नांची संख्या आणि टोटल जे 90 क्वेश्चन्स आहेत आणि टायमिंग आहे त्यानुसार तुम्हाला टाईम देखील या ठिकाणी डिवायडेशन करून दिलेलं आहे. बघा, ॲग्री फायनान्स अँड 3 टायर स्ट्रक्चर रुरल ॲग्रिकल्चर फायनान्स. ग्रुप A मध्ये 4 क्वेश्चन, ग्रुप B मध्ये 4 क्वेश्चन, ग्रुप C मध्ये 4 क्वेश्चन आणि ग्रुप D मध्ये 4 क्वेश्चन असे एकूण तुम्हाला हे संपूर्ण पॅटर्न असणार आहे. बँकिंग अँड कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह 4 4 4 3 4 म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला परीक्षेला मार्क पेपरला तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील आणि त्याला मार्क तुम्हाला डिव्हायडेशन केलेले आहेत. बघा, 23 क्वेश्चन 23 मिनिट, 23 क्वेश्चन 23 मिनिट, 22 क्वेश्चन 22 मिनिट, 22 क्वेश्चन 22 मिनिट. तर अशा पद्धतीने परीक्षेचा हा पॅटर्न आहे. शिपाई पदाचं तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. हे पण शिपाई आणि ड्रायव्हर त्याला दोन्हीला पण सेम आहे. तुम्ही बघू शकता हे या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या. आणि जर तुम्ही एलिजिबल असाल आणि तुम्ही जर लातूर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही कंपल्सरी हे फॉर्म भरा. बाकीचे कारण लातूर जिल्ह्यातील रहिवासीला 70% जागा हा राखीव आहेत आणि बाहेरच्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांना 30% जागा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. सर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल आहे माय कॉमर्स लॅब, तिथेही तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, मग चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.